हीच भारताची हीच आपली ही आहे पद्धत आहे की तुम्ही सर्व धर्म समभाव ह्याचा घ्या। काल आम्ही दर्गेमध्ये जाऊन सुरुवात केली, आज आम्ही मंदिरातून सुरुवात करतोय। म्हणजे फक्त मंदिर मस्जिद हेच माझ्यासाठी विषय नाही आहेत, माझ्यासाठी विषय आहेत की लोकांच्यासाठी काय पाहिजे आणि लोकांना जे पाहिजे ते आम्ही 5 वर्ष लोकांची कामं केलेली आहेत आणि गेली 20 वर्षापासून मी लोकांची सेवा करतोय आणि माझ्या पक्षाच्या माध्यमातून मी लोकांची सेवा केलेली आहे आणि आता ती संधी आहे। लोकांना पण हे समजून आणि कळून चुकलेलं आहे की त्यांच्यामध्ये जो राहणारा त्यांचा आपला भाऊ आहे त्यालाच ते निवडून देतील। महायुतीचे लोकांचं असं म्हणणं आहे आम्ही खान लोकांना महापौर होऊ देणार नाही, मग तुम्ही आता अल्पसंख्याक कॅन्डिडेट म्हणून उभे आहात, काय सांगणार? याचा मराठी माणसाचा तुम्ही प्रश्न नाही सोडवणार का, किंवा बाकी इकडचे जे स्थानिक लोक आहेत ज्यांच्यासाठी तुम्ही उभे आहात तुम्ही त्यांचा प्रश्न नाही सोडवणार का? मी मराठी आहे आणि मी मुसलमान आहे, माझं नाव अल्ताफ आहे आणि मी अल्ताफ पेवेकर आहे, म्हणून माझ्यासाठी तो प्रश्न नाही आहे। मी सर्वांसाठी काम करणार। विकासाच्या कोणत्या मुद्द्यावर तुम्ही इथे काम करणार? विकासाचे मुद्दे महानगरपालिकेमध्ये तुम्हाला माहिती गेल्या 8-9 वर्षापासून इथे निवडणुका नाही झाल्या आहेत आणि म्हणून इथे तुम्ही आमच्या 59 वॉर्डमध्ये कचऱ्याचा साम्राज्य आहे। आपल्या सागर कुटीरमध्ये नाली गटर ड्रेनेज सिस्टमचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे। तुम्हाला वर्सोवा गावामध्ये तुम्ही गेलात तर तिथे घरांचा प्रश्न आहे लोकांचा। आता जे मोठे मोठे नेते आलेले आहेत त्यांच्या काळातच हे घरांचा प्रश्न जे सुरुवात झालेली आहे आणि आता लोकांना फक्त एकच आशा आहे, एकच अपेक्षा आहे की अल्ताफ पेवेकर त्याचे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, कारण त्यांनी करून दाखवलं आहे, काम केलं आहे, काम करत राहणार। शिवसेना शिंदे पक्षातून तुम्ही आहात आणि तुम्ही आज अपक्ष फॉर्म भरलाय, काय वाटतं तुम्हाला? जे महायुतीचे कॅन्डिडेट होते जे इथे उभे होणार होते ते लोक सक्षम नव्हते का, जे तुम्हाला आता इथे उभे राहून अपक्ष फॉर्म भरावं लागलं? हीच दुर्दैव आहे, कारण ही सीट 59 वॉर्डची सीट ही हक्काची धनुष्यबाणाची सीट होती, ही हक्काची शिवसेनेची सीट होती। पण काही कारणास्तव ही सीट शिवसेनेला सुटली नाही आणि सुटली नाही तरीसुद्धा आम्हाला त्याच्यातसुद्धा आम्ही पलीकडे गप्प बसलो असतो। पण ज्या मोठ्या मोठ्या पक्षांनी जे उमेदवार बाहेरून आणून दिलेले आहेत, म्हणजे त्यांना काय वाटते एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये 59 वॉर्डमध्ये त्यांना एकही उमेदवार लोकल सापडला नाही। म्हणून अशा गोष्टीला जर तुम्ही स्वतःच्या हक्कासाठी तुम्ही लढू शकणार नाही तर तुम्ही दुसऱ्याच्या हक्कासाठी काय लढणार? म्हणून हा निर्णय मला लोकांनी सांगितलं की तुम्ही अपक्ष फॉर्म भरा, आम्ही तुमच्या बाजूने आहोत। या प्रभागातून बाकीचे कॅन्डिडेट सुद्धा इथे उभे आहेत, शैलेश पंच जे आहे ते उबाटा गटातून इथे उभे आहेत, काय सांगणार आहोत? यावेळी जे पॉप्युलेशन आहे ते टफ असू शकतं? आता त्यांच्याबद्दल मी जास्त काय बोलू इच्छित नाही, त्यांना प्रचारालाच 2 माणसं पकडून घेऊन जायला लागतात। तर अशा परिस्थितीमध्ये त्यांची परिस्थिती ते लोकांनीच बघितली आहे। मला वाटतं त्यांनी घरी बसावं, जास्त प्रचार करतील तर अजून त्यांची नेगेटिव्ह पब्लिसिटी होईल, पण जर ते घरी बसतील तर त्यांचा जास्त प्रचार होईल।